तर सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमधल्या एका हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेत। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हातकणंगलेमध्ये 3 सभा होणार आहेत। तर 5 तासांपासून कोल्हापूरचे सगळे पदाधिकारी हे आता हॉटेलमध्ये दाखल झालेत। काही वेळातच प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक नियोजित आहे। या सभेचं नियोजन आणि इतर घडामोडींबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोल्हापुरात तळ ठोकून बसलेले आहेत। मी सध्या पंचशील या हॉटेलच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा एकतर मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा आपल्या सूटमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी कोल्हापूरचे जे प्रमुख नेते आहे, भाजपचे म्हणा, शिवसेनेचे म्हणा, हे सगळे नेते पोहोचलेले आहेत। उदय सामंत या ठिकाणी पोहोचलेले, धैर्यशील माने पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या नेत्यांची अवघ्या काही वेळानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट घेणार असल्याची माहिती आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त रमी पंचशील या हॉटेलमध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी झोपायला गेले तशी माहिती मिळते आणि त्यामुळे आज त्यांना उशीर झालेला आहे। जवळपास 5 ते 6 तास झालेले आहेत। जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण त्यांना कुणालाच मुख्यमंत्री यांनी भेट दिलेली नाही। जवळपास 4:30च्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एअरपोर्टला जाणार असल्याची माहिती आहे आणि तिथे गेल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच स्टेजवर जातील आणि त्या ठिकाणी सभेला सुरुवात होईल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर।